सुस्मिता भदाणे डोंबिवलीमधून आपल्या बरोबर आहेत, तर नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या बरोबर आहेत। सगळ्यात आधी जाऊया सुस्मिताकडे। सुस्मिता, डोंबिवलीतल्या स्वागत यात्रा शोभायात्रांचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे। खरं तर सुरुवात जी झाली स्वागत यात्रांनी ती डोंबिवलीमधून झाली आणि त्यानंतर मग राज्यातल्या इतर शहरांमध्ये ही परंपरा गेली। काय नेमकं सध्याचं वातावरण आहे? सामाजिक संदेश देणारे सुद्धा अनेक चित्ररथ यामध्ये सहभागी असतात। काय वैशिष्ट्य आहे यावेळेसच्या शोभायात्रेचं? डोंबिवलीकर आज वेगळ्याच उत्साहात आहेत। सगळेच डोंबिवलीकर आज पारंपरिक पोशाखात सज्ज झालेले आहेत। विशेष करून तरुणाई आणि काही लहान मुलं सुद्धा वेगवेगळ्या ढोल पथकांमध्ये सहभागी झालेले असतात आणि अशाच काही पथकांच्या सोबत आणि त्यात उत्तम पद्धतीने वादन करणाऱ्या मुलांसोबत आपण आहोत। एक तरुण मैत्रीण माझ्यासोबत आहे। काय सांगशील, आज सगळेच डोंबिवलीकर जे असतात तुम्ही वर्षभरच्या दिवसाची वाट बघतात, तो गुढीपाडव्याचा दिवस आज आहे। गुढीपाडवा म्हणजे आपला सण आहे आणि मी म्हणजे आजच्या दिवसाची सगळे अतिशय वाट बघतात। आम्ही प्रचंड काही ढोल वाजवत आहोत, जो जोमाने प्रॅक्टिस केली आता ढोल वाजवायचा आहे। इथे काही लहान मुलं सुद्धा आहेत जी अतिशय छान पद्धतीने वादन करतात। आपण त्यांच्याकडे बघू शकतो, एक लहान मुलगी आहे आणि ती खेळतीये। डोंबिवलीकरांसाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो। महिला वर्ग सुद्धा आज घराबाहेर पडलेला आहे आणि पारंपरिक पोशाखामध्ये सजलेले डोंबिवलीकर आपल्याला पाहायला मिळतात। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त पाडव्याचा असतो आणि ज्या डोंबिवली शहरात या स्वागत यात्रेला सुरुवात झाली त्याच डोंबिवली शहराचं हे एक वेगळी रूप जे असतं ते आज पाहायला मिळतं। झेंडे असतात, भगवाच असतो, त्याला नाचवणं खरं तर हा ढोलाचा निनाद एवढा मोठा आहे आणि हेच वातावरण संपूर्ण डोंबिवलीवर आज हे सगळं दिसत असणार आहे। आणखी सुस्मिता, काय वैशिष्ट्य आहेत? कारण शोभायात्रा मध्ये खरं तर चित्ररथ जे सहभागी होतात ते अनेक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात। काय या संदर्भातलं नेमकं वैशिष्ट्य सध्या डोंबिवलीमध्ये काय दिसून येतंय? कसा सगळा हा उत्साह दिसतोय? डोंबिवलीचा त्याला नेमका काय प्रतिसाद देतात? स्वागत यात्रेमध्ये काही जे रथ आहेत ते अतिशय विशेष आहेत। सैन्याचं जे कामगिरी होती गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं असेल पुलवामानंतर, तर त्याला मानवंदना दिली गेली आहे। जम्मू आणि काश्मीर या भागातनं काही विद्यार्थी सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। सोबतच राजकारणी काही मंडळी जी आहेत ती सुद्धा इथे पोहोचली आहेत। महापौर असतील, अशा अनेक मंडळी आहेत। आजचा जो दिवस आहे पाडव्याचा आणि या पाडव्याच्या दिवसाला लोकांमध्ये सहभागी होण्याचं औचित्य साधण्यासाठी काही वृद्ध महिला सहभागी होतात, ती सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली। आणि विशेष म्हणजे डोंबिवलीमध्ये फडके रोड असेल, स्टेशनचा परिसर असेल, या सगळ्याच परिसरात वेगवेगळ्या विषयांवर आधारित रथ जे आहेत ते सगळे सादर केले जातात, साकारले जातात। ज्या महिला इतर दिवशी आपल्याला इतर कामांमध्ये मग्न असतात किंवा पाश्चात्य पोशाखात दिसतात त्याच आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज तुम्ही इथे फार सुंदर सजून आलेला आहात? काय नाही, पाडवा असल्यामुळे उत्साहाने आम्ही वादन करायला आलेलो आहे। एक लहान मैत्रीण माझ्यासोबत आहे आणि ती सकाळी 7 वाजल्यापासून इथे आली आणि वादन करते आणि अतिशय छान पारंपरिक पद्धतीने सजून आली। मजा येते का तुला आज इथे? कधीपासून वाजवताय तुम्ही? किती दिवस तुम्ही वाजवण्याचा सराव करताय? खूप वर्ष झाली। काय नेसलंय का? कधी नेसलंय? इथे आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते। खरं सुस्मिता, स्त्रियांचा हा उत्साह, लहान मुलांचा हा उत्साह इतका वाखणण्याजोगा आहे की ह्या सगळ्या आवाजामध्ये ढोलाचा तुझा खरं तर आवाज पोहोचत नाहीये, पण इतकं छान सगळं वातावरण आहे आणि तू आमच्यापर्यंत पोहोचवतेस।